आणि आता बातमी आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली। आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात भव्य मोर्चा निघणार आहे। तर या मोर्चामध्ये जिल्ह्यातले हजारो शेतकरी सहभागी होतील। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर हा मोर्चा निघेल। याच वेळी काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि शेतकरी नेते राजू शेट्टी देखील सहभागी होणार आहेत। एकीकडे या महामार्गाविरोधात आंदोलन होत आहे, तर दुसरीकडे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राचा नव्हे तर गोव्याच्या भल्यासाठी असल्याचा निष्कर्ष निघालाय। गोव्यामध्ये दारू आणि जुगारासाठी जाणाऱ्या पर्यटकांना या महामार्गाचा लाभ होईल आणि यासाठी महाराष्ट्राच्या पैशांची उधळपट्टी होणार असल्याचं न्यायमूर्ती नलावडे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय। गोव्यातील पत्रादेवी मंदिराला जोडण्याच्या नावाखाली शक्तीपीठ महामार्गाचा हा घाट घातला जातोय आणि या महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं राहिलंय। या पार्श्वभूमीवर नलावडे समितीने हा महत्त्वाचा अहवाल सादर केला। दरम्यान या अहवालामध्ये काय नमूद करण्यात आलंय आपण सविस्तर पाहूयात। तर 2 किंवा 3 धार्मिक स्थळं एकमेकांशी जोडण्याला सार्वजनिक उद्देश म्हणता येणार नाही। जनतेची गरज नसताना हा मार्ग तयार केला जातोय। या मार्गामुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचं अंतर हे 7 तासांवर येईल, हे म्हणणं अगदी दिशाभूल करणारं आहे। हा मार्ग महाराष्ट्रातील जनतेपेक्षा सुद्धा गोव्यातील जनतेच्या लाभाचा आहे। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमधील 28,000 एकर शेती जमिनी संपादित करण्याचा घाट सरकारनं घातलाय। लोकसभेमध्ये मार्गावरील 11 मतदारसंघांमध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा सरकारनं या मार्गासंबंधी कुठलाही फेरविचार केलेला नाहीये, असे कान या समितीच्या अहवालानं सरकारचे टोचले।